नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करणार आहोत. तर उंची आहे आपली साडी 14 इंच आणि 1 इंच ॲड करून आपण पूर्ण उंची जी आहे 15.5 इंच घेतलेली आहे. आता आपल्याला शोल्डरचं माप घ्यायचं आहे. शोल्डर घेतलेलं आहे आपलं 5 इंचाचं, मोंडा आहे 5.25 इंचाचा आणि छातीचा जो चौथा आहे तो आहे 8 इंच. 8 चोक 32 आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी ॲड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही जी संपूर्ण चौकोन आहे तो झालेला आहे. आता मोंढ्याचं माप घे बघा. मागचा मोंढा आहे तो 1.5 इंचाचा आहे आणि पुढचा जो मोंढा आहे तो मी 1 इंचाचा घेतलेला आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट देऊन आणि मोंढ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. हा झाला आपला बॅक साईड जो आहे संपूर्ण झालेला आहे आणि फ्रंट साईडचा सुद्धा आपण मोंढा आखून घेतलेला आहे. तर कटोरीचं पॉईंट आहे 4.25 इंच. टक्स पॉईंट घेतलेला आहे मी 10 अधिक अर्धा इंच 10.5 इंच आणि सरळ रेष मारून घ्यायची. 2 इंचाचं पपसाठी एक पॉईंट दिला. म्हणजे आपण 2 इंच पपसाठी घेतले होते ते आपण तिथं एक साईडला 2 इंच वाढून घेऊन तिरकी रेष मारून घ्यायची आहे आणि पपला अशा पद्धतीने वरती हा शेप देऊन घेतलेला आहे आणि एक तिरकी रेष मारून घ्यायची. अर्धा इंच दोन्ही साईडनी खाली वाढून घ्यायचं. अर्धा इंच आपण दोन्ही साईडनी वाढून घेतलेला आहे आणि हे बघा अशा पद्धतीने जी आहे पट्टी तिरकी ठेवून घ्यायची आणि तिरकी रेष मारायची आहे. तर आणि इथं सुद्धा ही आपल्याला आपले जे आहे ब्लाऊजचे जे कोणी आहे ते वर येऊ नये म्हणून तिथं आपल्याला तिरकी रेष मारून घेऊन आणि पपला ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे. हे बघा छोटे छोटे डॉट देऊन आणि मग जो आपला पप आहे तो आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे. ही जी आहे प्रिन्सेस कटची संपूर्ण कटिंग आपली झालेली आहे. आता आपण काय करू, हे कटिंग करून घेणार आहोत. आता आपल्याला पप बाही जी आहे ती कटिंग करायची आहे. बाहीची उंची आहे 21 इंच आणि 1 इंच आपण एक्स्ट्रा घेणार आहे. अशी पूर्ण उंची जी आहे आपल्याला 22 इंच घ्यायची आणि मी उंचीला कपडा जास्त आहे म्हणून तिथं फोल्डिंग करून घेतलेला आहे. आणि हे बघा पट्टी घेऊन एक सरळ 22 इंचावर एक सरळ रेष मारून घेतलेली आहे. तिथून वरती आपल्याला कपडा जो आहे तो 5 इंचाचा एक्स्ट्रा घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि दंडघेराचं सुद्धा माप टाकून घेतलेला आहे मी. दंडघेर आहे आपला 5 इंच, 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि तिरकी रेष आपल्याला मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जी आहे पप बाहीची कटिंग आहे. खूप सोपी पद्धत आहे. आणि छातीचा जो चौथा भाग आहे तो आहे आपला 8 इंच. एक 8 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आहे आणि 2 इंच आपल्याला मार्जिनसाठी अशा पद्धतीने. आणि कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला 3 इंचाची. अशा पद्धतीने जे आहे आपल्याला खालतून शेप द्यायचा आहे तो डायरेक्ट मी जो पप बाहीचा शेप आहे तो
3 इंचाची जी कॅप हाईट घेतलेली आहे तिथं आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. ही झालेली आहे आपली संपूर्ण पफ बाहीची जी आहे फुल बाही आहे, फुल कटिंग झालेली आहे. आता आपण त्याची पूर्ण कटिंग करून घेणार आहोत. अशा पद्धतीने ही बाही म्हणजे नेट आहे, मार्करची जास्त खाडाखोड होऊ नाही, नेट ट्रान्सपरंट आहे त्याच्यावर दिसल्या जाईल म्हणून मी वरचीच आहे ती बाहीचं शेप देऊन घेतलेला आहे. आणि अर्धा इंचाने जे आहे फ्रंट साईडची सुद्धा बाही जी आहे तिथं सुद्धा अर्धा इंचाने आपल्याला आतील बाजूनी शेप देऊन घ्यायचा आहे. ही झालेली आहे आपली संपूर्ण पफ बाहीची जी आहे कटिंग झालेली आहे. आता आपण ब्लाऊजच्या टिचिंगला म्हणजे ब्लाऊज टिचिंग सुरुवात करणार आहोत. वी गळा शेप आहे, पुढचा गळा जो आहे वी आहे, 2.5 इंचाची रुंदी आहे, 7.5 इंचाचा गळा आहे, उंची आहे 7.5 इंच आणि गळा शोल्डर जे घेतलेला आहे मी 2 इंचाचं आणि अर्धा इंच मार्जिनसाठी पूर्ण शोल्डर आहे आपला 2.5 इंचाचं घेतलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने वी शेप देऊन घ्यायचा आहे आपल्या गळ्याला. पट्टीच्या सहाय्याने एक सरळ रेष मारून घ्यायची आणि जर थोडंसं बाहेरून शेप द्यायचा असला तुम्हाला तर तुम्ही बाहेरून सुद्धा शेप देऊ शकता, पण मी बाहेरून थोडा शेप देऊन घेतलेला आहे. हा जो आहे आपला संपूर्ण वी गळा झालेला आहे. आता आपण बिगर न कॅनोस वापरता आपल्याला हा गळा घ्यायचा आहे आणि सॅटनचा कपडा आहे, अस्तर आहे आणि नेट आहे, ट्रान्सपरंट आहे सॅटनचा कपडा. नेट हे जे आहे ट्रान्सपरंट, खूप ट्रान्सपरंट आहे. आपलं अस्तर जे आहे पूर्ण दिसणार आहे, त्याच्यामुळे मी त्याला सॅटनचा कपडा टाकलेला आहे. आणि हा जो ब्लाऊज आहे तो आपल्याला शिवण्यासाठी मुंबईवरून आलेला आहे. अशा पद्धतीने जे आहे आपल्याला गळ्याची टिचिंग करून घ्यायची आहे. बिगर कॅनव्हास न वापरता आपण हा गळा घेऊ शकतो आणि छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहे. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, तुम्ही गळा कोणताही घ्या पण गळ्याला जे आहे कडेने छोटे छोटे कट मारत जा. तर छोटे छोटे कट मारल्यामुळे काय होतं, जे आपल्या गळ्याला जो तुम्ही आकार घेतलेला आहे त्याला ते फिनिशिंग आणि आकार व्यवस्थित येतो आणि दिसायला सुद्धा ब्लाऊज खूप ॲक्टिव्ह दिसतो. हे बघा, कट मारल्यामुळे आकार किती छान आलेला आहे. सरळ वी जो आहे सरळ वी शेप आलेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही गळ्याला छोटे छोटे कट देत चाला. म्हणजे कॅनोस, ज्या गळ्यांना कॅनोसची गरज नाही त्याला कॅनोस नाही लावला तरी चालतो. अशा पद्धतीने जे आहे आपला वी गळा संपूर्ण झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि जे एक्स्ट्रा आहे कपडा, जो कडेचा कपडा आहे तो आपल्याला संपूर्ण कट करून टाकायचा आहे. प्रिन्सेस कटचा संपूर्ण भाग झालेला आहे. तर आपल्या पुढच्या पार्टला आपल्याला काय करायचं आहे, पायपिंग द्यायची आहे. तर पायपिंगसाठी मी मल्टी कलरची लेस वापरलेली आहे. साडी त्यांची मल्टी कलरची आहे, त्यांनी मला मल्टी कलर सांगितलेला आहे, तर मी मल्टी कलरचीच लेस गोटला वापरलेली आहे. तर अशा पद्धतीने जे आहे मी प्रिन्सेस कटचे जे आहे कटोऱ्या ज्या आहे आपण जोडून घ्यायच्या आहे. बघा, ह्या पद्धतीने जो आहे आपला गोट येणार आहे. दुसरा भाग पण आपल्याला त्याच पद्धतीने जॉईन करून घ्यायचा आहे. जो आहे आपला पूर्ण भाग जो आहे जॉईन करून झालेला आहे. आणि वरतून जे आहे आपल्याला दाब टीप देऊन घ्यायची आहे. तर दाब टीप दिल्यामुळं काय होतं, जे आपला पुढचा जो भाग आहे प्रिन्सेसचा तो एकदम फिनिशिंग आणि शेपसुद्धा एकदम छान येतो. आणि हे बघा, गोटसुद्धा आपला सगळा एकसारखा आलेला आहे. मल्टी कलरचा गोट टाकलेला आहे मी. दोन्ही साईडने आपल्याला वरतून दाब टिपा मारून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने जे आहे पुढचा भाग जो आहे आपला संपूर्ण गोट जो आहे आपला प्रिन्सेस कटचा झालेला आहे. तर आपल्याला वी गळ्याला सुद्धा मल्टी कलरचीच लेस टाकणार आहोत आपण, कारण का ब्लाऊज जो आहे पूर्ण प्लेन आहे. साडी जी आहे पूर्ण मल्टी कलरमध्ये टिकली वर्क साडी आहे, त्याच्यामुळे आपल्याला मल्टी कलरची लेस टाकायची आहे. अशा पद्धतीने जो आहे जो पुढचा भाग जो आहे संपूर्ण झालेला आहे. वी गळा शेप जो आहे संपूर्ण आपला परफेक्ट झालेला आहे. आता आपण बॅक साईड जी आहे आपल्याला तयार करायची आहे. तर बॅक साईड आपली जी कशी आहे, बॅक साईड जो पार्ट आहे आपला त्याला आपल्याला हुकासुद्धा नाही आहे आणि
आणि बॅक बॅक म्हणजे बॅक हुक आपण जसं म्हणतो ना, तर आपल्याला बॅक हुक नाही, फक्त नॉट टाकायचे आहेत. तर 2.5 इंचाची मी गळ्याची जी आहे दोन्ही साईडनी रुंदी घेतलेली आहे. शोल्डर घ्यायचा आहे आपल्याला 2 इंचाचं आणि अर्धा इंच मार्जिनसाठी असं संपूर्ण शोल्डर मी घेतलेलं आहे 2.5 इंचाचं. आणि ही आकृती देऊन घ्यायची आहे आपल्याला गळ्याला. तर अशा पद्धतीने जे आहे मी संपूर्ण आकृतीवर आपल्याला बिगर कॅनव्हास न वापरता आपल्याला टिपा चौकून मारून घ्यायच्या आहेत. तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते का आपल्याला ज्यावेळेस आपण कोणताही गळा घेतला त्यावेळेस जे एक्स्ट्रा कपडा कट करून आणि छोटे छोटे जे कट लावून घ्यायचे आहेत, तर कट लावल्यामुळं काय होतं, आपल्या गळ्याला जे आहे आकृती आणि आकार जो आहे तसाच येतो. तर ह्या पद्धतीने जे आहे मी दोन्ही साईडला कट लावून घेतलेले आहे. ब्लाऊज आपल्याला फोल्ड म्हणजे पलटून घ्यायचा आणि पलटून घेतल्यानंतर आपल्याला कडेकडेनी दाबटिपा जे आहे वरतून आपल्याला मारून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीनेच मी दुसरा पार्टसुद्धा ह्याच पद्धतीने छोटे छोटे कट लावून आणि आपल्याला वरतून आहे जे टिप मारून आणि कडेकडेनी टिपा मारून आणि जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे. हे झालं आपलं दोन्ही म्हणजे जो आहे आपला गळ्याला जे आहे टीप जी आहे देऊन झालेली आहे आणि कडेकडेने सुद्धा आपल्या एक्स्ट्रा जे टिपा आहेत त्या मारून झालेल्या आहेत आणि आपण जे एक्स्ट्रा कपडा आहे तो सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. हा जो आहे आपला बॅक साईडचा एक पार्ट जो आहे तयार झालेला आहे. दुसऱ्याला सुद्धा आपल्याला तीच पद्धत वापरायची आहे. जे आहे आपली कडेकडेने टिपा मारून झालेले आहेत. आता आपल्याला बॅक साईडचं जो आहे टक्स पॉईंटसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. तर टक्स पॉईंट रुंदीसुद्धा आपल्याला 4.5 इंच आणि उंचीसुद्धा मी 4.5 इंचाचीच घेतलेली आहे. अशा पद्धतीने जे आहे आपले टक्स पॉईंट जे आहे टाकून झालेले आहेत. आपले बॅक साईडचे दोन्ही साईडला आपल्याला 4.5 आडवं आणि उभंसुद्धा 4.5 किंवा तुम्हाला 5.5 इंच घ्यायचं असलं तरी तुम्ही घेऊ शकता. उंचीप्रमाणे तुम्हाला टक्स घेऊ शकता आपण. हा जो आहे आपला बॅक साईड पूर्ण झालेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, नॉट टाकायचे आहे. तर नॉट टाकण्यासाठी आपण आधी काय करणार आहोत, बन तयार करायचे आहे. तर बन तयार हे बघा अशा पद्धतीने जे आहे सॅटनच्या कपड्याचे जे मी आहे बंद तयार करून घेणार आहे.
बॅक साईड आणि फ्रंट साईड जो आहे आपला दोन्ही जोडून झालेला आहे. तर आता आपल्याला जी बाही आहे, जे नेट आहे, प्लेन नेट आहे, तर आपल्याला बाहीवर सुद्धा लेसची डिझाईन करणार आहात करायची आहे. त्यांना खूप अशी डार्क नाही पाहिजे. तर आपल्याला फक्त 4.5 इंचाचा गॅप ठेवून मल्टी कलरची जी लेस आहे ते आपल्याला सरळ सरळ लेशी टाकून घ्यायच्या आहेत. ह्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही. संपूर्ण जी बाही आहे त्या बाहीला आपली लेस टाकून झालेली आहे. तर आता आपल्याला हे बघा, ह्या पद्धतीने जे आहे आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत. चुन्या घेताना जे आहे साईड जे आहे ह्या साईडला आपल्याला फोल्डिंग करायचे आहे आणि जिथं तुम्ही बाहीचा टक्स पॉईंट दिला आहे तिथपर्यंत तुम्हाला ह्या पद्धतीने फोल्ड करायची आणि ह्या साईडने आपल्याला त्या साईडला तोंड गेलं पाहिजे. आपल्याला प्लेट टेस्ट म्हणजे बाहीची जी प्लेट टाकायची आहे ती आपल्याला अशा पद्धतीने टाकायची आहे. तर ही बघा, ही जी आहे आपली संपूर्ण बाही जी आहे तयार झालेले आहे. पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने जे आहे आपल्याला बाहीला मी चुन्या देऊन घेतलेल्या आहे. ही जी आहे आपली संपूर्ण बाही जी आहे आपण तयार करून घेतलेली आहे. तर आता आपण काय करणार आहोत, ब्लाऊजला जी बाही जी आहे आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. तर जिथं आपण टक्स पॉईंट दिलेला आहे त्या पॉईंटवर ब्लाऊज ठेवून आणि आपल्याला ही बाही जॉईन करून घ्यायची आहे. तर हा व्हिडिओ जो आहे तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यामुळं काय होणार आहे, जी मी माहिती देते ती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ जर आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा.